शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. अधिकारी किती आहे, त्याचं शिक्षण किती आहे, त्याची आर्थिक स्थिती किती आहे, त्याचे घर किती आहे, हे शासनाच्या समोर जर आलं, जर ते कमी असतील तर तुमचे तेवढे क्लासरूम अधिकारी त्यांना बनावं लागतील, तो पैसा त्याचे खर्च करावा लागेल. म्हणजे या शासनानं जी चालबाज केलेली आहे ती जनरल मध्ये टाकली. आता प्रशासनामध्ये जर आपण बघितलं तर केंद्र सरकारमध्ये 99% क्लासरूम अधिकारी सचिवालयामध्ये जे सचिव असतात हे 99% एका समाजाचे आहेत. जे 3% समाज जो आहे त्याचेच ते अधिकारी आहेत. बाकी जो 70% 50% जो समाज आहे याचा एकही अधिकारी तिथे नाहीये, ओबीसीचा नाहीये. आणि ही जर जातनीय जनगणना झाली तर आपल्याला प्रत्येकाला आपलं म्हणणं हे नाही आहे की मायाची जात जनगणना करा म्हणून. जो एक समाज जेव्हा असेल त्या समाजाच्या प्रमाणात त्याला अधिकार मिळाला पाहिजे. आम्ही या देशाचे नागरिक आहोत. जर डोंगराची जनगणना होऊन राहिली, कुत्र्याची जनगणना होते, मग आम्ही या भारताचा नागरिक आहो का नाही हे आम्हाला त्या शासनाला सांगणं आहे. त्याकरता आपलं जर आता 15 ऑगस्टला जर आपल्या ग्रामशाखेच्या वतीने जी आमसभा होते त्या आमसभेमध्ये जर आपण एखाद्यानं हे मांडलं, प्रस्ताव मांडला तिथं आणि त्याला 2 जणांना सूचक म्हणून दिलं तर ती आमसभेमध्ये कोणीही या गावाचा मतदार म्हणून तो मांडू शकते किंवा या गावामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे असा ठराव आम्ही करतो. हे पंतप्रधान आणि